नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री केदारनाथ तीर्थक्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत। केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे। हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे। केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते। हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते। केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे। गौरीकुंडहून 14 किलोमीटर 8.7 मैल लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते। हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पूजल्या जातात। 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले, परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही। श्री केदारनाथची कथा महाभारतातील युद्धानंतर विजयी झालेले पांडव कौरवांच्या हत्येच्या भावांची हत्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवाचा आशीर्वाद घेण्यास इच्छुक होते, परंतु शिव त्यांच्यावर रुष्ट होते। महादेवाच्या दर्शनासाठी पांडव हिमालयापर्यंत जाऊन पोहोचले। महादेव पांडवांना दर्शन देऊ इच्छित नव्हते, यामुळे ते त्या ठिकाणाहून अंतर्ध्यान होऊन केदार क्षेत्री जाऊन बसले। दुसरीकडे पांडवही निश्चयी होते, ते महादेवाचा पाठलाग करत करत केदारला पोहोचले। महादेवाने तोपर्यंत बैलाचे रूप धारण केले आणि इतर पशूंमध्ये जाऊन मिसळले। पांडवांना या गोष्टीचा संशय आला होता, त्यामुळे बलशाली भीमने आपले विशाल रूप धारण करून 2 डोंगरांवर पाय पसरवले। इतर गाय बैल तेथून निघून गेले, परंतु महादेव रूपातील बैल भीमच्या पायाखालून जाण्यास तयार झाले नाही। भीम बळजबरीने त्या बैलावर चालून गेला, परंतु बैल जमिनीमध्ये जाऊ लागला। तेव्हा भीमने बैलाची त्रिकोणात्मक पाठ पकडली। महादेव पांडवांची भक्ती आणि दृढ संकल्प पाहून प्रसन्न झाले। त्यांनी तत्काळ दर्शन देऊन पांडवांना पाप मुक्त केले। तेव्हापासून महादेवाच्या बैल रूपातील पाठीची आकृती पिंड स्वरूपात केदारनाथमध्ये स्थित आहे। महादेवाने आपल्या महिषरूप अवतारामध्ये आपले 5 अंग विविध स्थानांवर स्थापन केले होते। त्यांना मुख्य केदारनाथ पीठाच्या अतिरिक्त 4 आणि पीठांसहित पंच केदार म्हटले जाते। पंच केदार तीर्थ: केदारनाथ, मध्यमेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर। श्री केदारनाथला जायचं असल्यास कसे पोहोचाल? चला तर आपण पाहू। केदारनाथ उत्तराखंड राज्यात आहे। गौरीकुंड पायथ्यापासून रस्त्याने जाता येते। यात काही रेल्वे स्थानक आणि विमानतळांशी संपर्क आहे। केदारनाथला कसे जायचे ते येथे आहे। श्री केदारनाथ मंदिराकडे विमानमार्गे जायचं असल्यास कसं जावं? सर्वात जवळचे घरगुती विमानतळ देहरादूनमधील जॉली ग्रँट विमानतळ आहे, जे केदारनाथपासून सुमारे 29 किलोमीटर किमी अंतरावर आहे आणि दररोज दिल्लीला उड्डाणे। देहरादून विमानतळ ते केदारनाथ पर्यंत टॅक्सी उपलब्ध आहे। जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली आहे। केदारनाथ मंदिराकडे रेल्वेने जायचं असल्यास कसं जावं? सर्वात जवळील रेल्वे 221 किलोमीटर अंतरावर ऋषिकेश येथे आहे। प्रीपेड टॅक्सी सेवा रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असून यात सुमारे 3000 रुपये शुल्क आकारले जाते। केदारनाथला जाण्यासाठी एकाला रस्त्याने 207 कि.मी. आणि उर्वरित 1 किलोमीटर कि.मी. चालत जावे लागते। केदारनाथ मंदिराकडे रस्त्याने जायचे असल्यास कसे जावे? ऋषिकेश कोटद्वार ते केदारनाथला नियमित बसमध्ये प्रवासी बसता येतात। या ठिकाणाहून खासगी टॅक्सी देखील घेता येतात। दिल्ली ते माण 8538 किलोमीटर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग वर्षभर खुला असतो। केदारनाथ ही गौरीकुंड येथून पायथ्याशी प्रवेश करण्यायोग्य आहे, जी राज्य बसेसने देहरादून, कोटद्वार आणि हरिद्वारला जोडली जाते। हंगामानुसार बसचे भाडे बदलते। जर तुम्हाला केदारनाथ तीर्थक्षेत्राबद्दल माहिती आवडल्यास आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।